दिनांक 6/4/2026 रोजी अ, यातील विक्टिम संदीप गवस आणि अमित मौर्य यांच्यावर साईनाथवाडी ऐरोली या भागामध्ये गोळीबार झालेला होता. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन येथे CR नंबर 306/2026 असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, 307 विथ आर्म्स ॲक्टचा. या गुन्ह्याच्या तपासामध्ये माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सूचनेप्रमाणे जवळपास 5 ते 6 पथक तयार करण्यात आलेले होते. याच्यामध्ये क्राईम ब्रँचचे पथक आणि पोलीस स्टेशनचे संयुक्त पथक तयार करण्यात आले होते आणि त्यांनी या गुन्ह्याचा तपास करून यामध्ये 5 आरोपी अरेस्ट केलेले आहेत. हा अमित मौर्य जो होता आणि यांनी 1 वर्षापूर्वी यातील जो आरोपी आहे त्याच्या अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात RTI केलेला होता आणि त्याचं ते बांधकाम निष्कासन करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर यातला जो संदीप गवस आहे याच्यासोबत पण यातला दुसरा एक आरोपी आहे, त्याचं वैयक्तिक भांडण होतं. त्या दोघांच्या भांडणातून त्या दोघांनी मिळून हा जो आहे ही सुपारी दिलेली होती. अभी इन्व्हेस्टिगेशन जारी है, अभी उसका PCR लिया है और प्राथमिक माहिती याच्यामध्ये अशीच आहे की हे दोघंही जे यातले विक्टिम्स आहे यांच्या संदर्भात यातले जे 2 आरोपी आहे विशाल महाडिक आणि दुसरा गुरफान खान यांचं व्यावसायिक कारणावरनं आणि RTIच्या कारणावरनं वैयक्तिक भांडण होतं. त्याच्यातून त्यांनी इतर 3 लोकांना सुपारी देऊन हा कट रचलेला होता. आरोपी याच्यामधले जो मुख्य आरोपी आहे फायरर आहे, याच्या विरुद्ध MCOCचा गुन्हा आहे दाखल मुंबईला. त्याचबरोबर जो विशाल महाडिक आहे यातला आरोपी ज्यांनी ही सुपारी दिलेली होती त्याच्या विरुद्ध 5 गुन्हे दाखल आहे. तो तडीपार सुद्धा आहे याच्यामध्ये रबाडी कृष्णच्या हद्दीमधनं आणि इतर आरोपींच्या विरुद्ध 1-1, 2-2 गुन्हे दाखल आहेत. 17 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी. राहुल सानेनी ते स्वतः शस्त्र प्रोक्यूर केलेलं होतं, बाहेरून आणलेलं होतं बिहारमधनं. त्या संदर्भात सुद्धा तपास चालू आहे आणि इतर जे अँगल्स आहेत त्याला कोणी मदत केली का हे पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल. याच्यामध्ये तांत्रिक तपास आणि पोलीस स्टेशनच्या टीम्स होत्या त्यांच्याकडे असलेल्या इंटेलिजन्सच्या आधारावर त्या बाईक चोराचा शोध घेण्यात आलेला आहे आणि इतर जे आरोपी आहेत त्यांचा सुद्धा तशाच प्रकारे शोध घेण्यात आला.